डायरेक्शनमध्ये जर का आपण बघायला गेलो तर डायरेक्शनमध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला डायरेक्शन माहीत असायला पाहिजे. सिंपल आहे, सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्शन माहीत असायला पाहिजे. आपण सर्वेपासून शिकत आहोत बरं, आपण पूर्ण इंजिनिअरिंग शिकलो, डायरेक्शन आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काय बरं का, हा आपला नॉर्थ असतो, हा आपला साऊथ आहे, इकडचं ईस्ट आहे, इकडचं जे काय आहे ते वेस्ट आहे, राईट. आणि यांच्यामध्ये जर का असेल काही तर याच्यामध्येला आपण काय म्हणून देत असतो, यादी जर बघायला गेला जसं की याला म्हणता मी नॉर्थ ईस्ट, याला काय म्हणत असतो मी नॉर्थ ईस्ट, याच्यामधल्याला काय म्हणत असतो मी साऊथ ईस्ट, राईट. याच्यामधल्याला काय म्हणतो मी साऊथ वेस्ट, याच्यामधल्याला काय म्हणत असतो मी नॉर्थ वेस्ट, याला म्हणत असतो नॉर्थ वेस्ट. एवढी डिरेक्शन आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि नसेल लक्षात राहिली तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कागदावरती पहिले काढून घ्यायचं, ठीक. तर मग अशा पद्धतीची बात जी की आहे हे सगळ्यात अगोदर मेन आहे की हे आपल्याला जमायला पाहिजे. आणि हे सगळ्यांना जमतं, हे सगळ्यांना जमतं. ज्याला कोणाला हे जमणार नाही त्यांनी प्रॅक्टिस करून घ्या, हे पटकन जमायला पाहिजे. आता बात जो पुढे बात काय बघा, आता क्वेश्चनला आपण सॉल्व करूया. क्वेश्चन जास्त काही अवघड नाही आहेत, पण वाचण्यामध्ये ना खूप टाईमपास होत असतो, वाचण्यामध्ये टाईमपास होत असतो, त्यासाठी प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. बघा आता क्वेश्चन काय देत आहे, वन इव्हिनिंग बिफोर सनसेट रेखा अँड हेमा वेअर टॉकिंग टू ईच अदर. बघा क्वेश्चन किती भारी आहे. काय म्हणतायत बरं का, की सनसेट होण्याच्या अगोदर संध्याकाळचा एक टाईम होता, रेखा आणि हिमा जी काय आहेत दोघं जण जे आहेत एकमेकांसोबत बोलत आहेत आणि चेहरा एकमेकांच्या समोरासमोर आहेत, फेस टू फेस दोघं जण बोलत आहेत. ओके, पुढे काय, इफ हेमा शॅडो वॉज एक्झॅक्टली द राईट ऑफ द हेमा. हेमाची जी काही सावली आहे ती बरोबर तिच्या उजव्या बाजूला पडते. हेमाची जी काही सावली आहे ती तिच्या उजव्या बाजूला पडते. विच डिरेक्शन वाज रेखा फेसिंग. तर रेखाचं जे काही रेखाचा जो फेस आहे तो फेस कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे, रेखाचा फेस कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, परंतु याला व्यवस्थित समजून घेणं जरुरी आहे. एक महत्त्वाची बात म्हणजे काय बरं का, जर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला दिसायला भेटते की यार सूर्य कुठे असतो बरं का, जेव्हा सूर्य मावळतोय तर तो आपल्याला दिसायला भेटतो की तो पश्चिमेकडे असतो. म्हणजे सूर्य कुठे असणार आहे, म्हणजे सूर्य जो की आहे ना, सूर्य इकडे असणार आहे, इकडे सूर्य असणार आहे पश्चिमेकडे, बरोबर. काय म्हणतायत बरं का, की हेमा जी आहे ना, हेमाची सावली तिच्या राईट हँडला पडते. हेमाची सावली कुठे पडते, तिच्या राईट हँडला पडते. समजा मी जर असं बोललो की हेमा जी आहे ना, ईस्टकडे चेहराकडून उभी आहे, हेमा ईस्टकडे चेहराकडून उभी, तर मला सांगा बरं का, सावली कुठे पडते, हेमाच्या समोर पडते सावली हेमाच्या समोर पडते. जर का समजा हेमा जर या ईस्टकडे चेहराकडून जर का उभी असेल तर सावली तिच्या समोर पडते. म्हणजे ही काही कंडिशन नाही आहे. एक काम करू आपण, काय करूया, हेमाला इकडच्या डिरेक्शनला फेस करायला लावू. जर समजा हेमा इकडच्या मी साऊथकडे जर का समजा हेमा फेस करत असेल तर सावली कुठे पडते बरं का, सावली इकडच्या डिरेक्शनमध्ये पडते. म्हणजे हेमाच्या कोणत्या साईडला पडते बरं का, ती हेमाच्या लेफ्ट साईडला पडते. तुम्हाला ठेवू शकतात. म्हणजे काय बरं का, इथं जर का हेमा उभी आहे आणि हेमाचा चेहरा जर का समजा इकडे आहे तर तिचा डावा हात लेफ्ट साईड इकडे असणार आहे आणि लेफ्ट साईडकडे इकडे सावली पडते. पण आपल्याला काय म्हटलं आहे बरं का, की हेमाचा जी शॅडो आहे ते एक्झॅक्टली तिच्या राईट साईडला पडते. याचा अर्थ असा आहे की सूर्य इथं असेल, हेमा इथं असेल, राईट. आणि हेमाचा चेहरा नक्कीच इकडे असेल, कोणाकडे, सो नॉर्थकडे असेल. बात कळाली का रे, हेमाचा चेहरा नॉर्थकडे असेल बा, ही बात तुम्हाला कळाली का. सूर्यवेस्ट, हे बघा लक्ष द्या. आता क्वेश्चन वाचलं मी, काय सांगितलं बरं का, की संध्याकाळचा टाईम होता, हेमा आणि रेखा दोघं जण समोरासमोर फेस टू फेस बोलत आहेत. ओके, हेमा आणि रेखा फेस टू फेस बोलत आहेत, संध्याकाळचा टाईम होता. याचा अर्थ असा, सूर्य जो की आहे पश्चिमेला गेलेला आहे. आपल्या याच्यानुसार सूर्य पश्चिमेला जर गेला असेल तर नक्की सूर्य इकडे असेल, हा इकडे सूर्य आहे आपला, ठीक आहे. तर सूर्य इकडे असेल. आता आपण सावलीची बात करूया. त्यांनी सांगितलं आहे की हेमाची जी सावली आहे ती एक्झॅक्टली हेमाच्या राईट साईडला पडते. हेमाची सावली हेमाच्या राईट साईडला पडते. मग आपण विचार करायला पाहिजे यार, की जर समजा हेमा इथं जर का उभी असेल तर हेमाचा चेहरा कुठे असायला पाहिजे बरं का, की तिच्या राईट साईडला सावली पडेल. 100% तिचा चेहरा जो की आहे ना तो नॉर्थकडे असायला पाहिजे. बघून घ्या वाटलं असतं, जर तिचा चेहरा नॉर्थकडे असला ना तर जी सावली पडेल इकडून बघा, ती सावली कुठे पडेल, तिच्या बरोबर राईट साईडला पडेल. आलं लक्षात आलं का. दुसरी तुम्ही एक काम करा, हेमाचा चेहरा समजा इकडच्या बाजूला ठेवा. जर हेमाचा चेहरा जर इकडच्या बाजूला ठेवला ना तर सावली कुठे पडेल, हेमाच्या बरोबर समोर पडेल. जर हेमाचा चेहरा जर का इकडे असेल तर सावली हेमाच्या समोर पडेल. आपल्याला तर ही कंडिशन दिलेली नाही आहे. आपल्याला काय म्हणलेले की हेमाच्या राईट साईडला सावली पडते. म्हणजे यार ही कंडिशन नाही आहे. मी दुसरी कंडिशन, हेमाचा फेस जो केला मी साऊथकडे करून टाकला. हेमाचा फेस जर का साऊथकडे केला तर हेमाची सावली कुठे पडणार आहे, इकडच्या बाजूला पडणार आहे. म्हणजे जेव्हा हेमा साऊथकडे चेहरा करणार आहे तेव्हा ती सावली हेमाच्या लेफ्ट साईडला पडणार आहे. पण आपल्याला काय म्हणलेले, राईट साईडला. कळालं का रे बात.
तर त्यामुळे हेमाचा चेहरा कुठे आहे बरं का, तर हेमाचा चेहरा जो की आहे तो नॉर्थकडे आहे. एवढी बात कळाली का पुन्हा सांगू? पुन्हा समजलं. हां राईट. आता ही बात तर एवढी बात कन्फर्म झाली. आता मला सांगा, जर तुम्हाला हे ओळखता आलं की हेमाचा चेहरा नॉर्थकडे आहे, हेमाचा चेहरा नॉर्थकडे आहे, ही बात जर तुम्हाला कळाली, तर रेखा आणि हेमा एकमेकांना फेस टू फेस बोलत आहेत. म्हणजे रेखा जी आहे ना, नक्कीच रेखा अशी फेस टू फेस असतील ते. म्हणजे रेखाचा जो की चेहरा आहे तो कोणत्या डिरेक्शनमध्ये असेल रे? साऊथ. सिंपल आहे तो, राईट. अशा पद्धतीने असतं. आता हा प्रश्न सोपा होता, पण हा प्रश्न सोपा असून सुद्धा आपला टाईम नेतो. जवळजवळ 1 मिनटं जास्त नेतो, 1 किंवा 1.5 मिनटं जास्त नेतो. आणि 1 आणि 1.5 मिनटं जर का जास्त जात असेल तर 1 तासामध्ये पेपर कसा कव्हर होतो तुम्हाला कळेल आता यावेळेस. 1 तास कसा पुरतो ना तुम्हाला कळेल यावेळेस. 1 तासामध्ये काही वांगं होत नाही, काहीच होत नाही 1 तासामध्ये, काहीच नाही. पॅसेज सोडत माणूस पार चालला जातो. 15-20 मिनटं त्याच्यात चालले जातात, बाकीचे विचार करण्यामध्ये चालले जातात, बाकीचं घ्यायला जातो, हे बरोबर आहे का चुकी आहे, काही पण करतोय, काही पण गोल करतोय, चालला मागे इकडे तिकडे. त्यामुळे इम्पॉर्टन्स पॉईंट जो आहे तो म्हणजे मराठीचा पॅसेज आणि ते म्हणजे ॲप्टी. या दोघांची व्यवस्थित तयारी करा, बाकीचा पेपर तुम्हाला एकदम सोपा जाईल. चला पुढे जाऊ. आता आपण ही बात कव्हर केली, तू उत्तर तर आलं गड्या. आता इथं जाऊ, सगळे सिंपल आहे. आता याच्यामध्ये काय आहे बरं का, एकच लॉजिक आहे, ते म्हणजे पायथागोरस. एक आहे पायथागोरस आणि एक आहे डिस्प्लेसमेंट. पायथागोरस आणि डिस्प्लेसमेंट या 2 कन्सेप्ट ज्याला माहीत असेल त्याला डिरेक्शनची जी एक्झाम्पल आहे ती इझिली सॉल्व्ह होऊन जातात. तर 2 पॅटर्न आहेत. एक म्हणजे अँगलचा पॅटर्न आहे, अँगल वगैरे दिलेला असतात, जसं की गेटच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता यावेळेस की असा अँगल गेलो, तसा अँगल गेलो, तसा अँगल गेलो, तसा अँगल गेलो, आकृती काय म्हणते सांगा. तो एक प्रकार झाला. आणि दुसरा जो काही असतो तो एक सिंपल प्रकार असतो. सिंपल प्रकार म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट लागतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते लागतं, राईट. तो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत आय थिंक सगळ्यांना जमत असेल, राईट. तो पायथागोरसचा सिद्धांत सगळ्यांना जमत असतो. तो पायथागोरसचा सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे, ते सांगायची काही जरूरत नाही आहे. पायथागोरस कव्हर झाला. आणि डिस्प्लेसमेंट काय असतं बरं का, तो डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट दी शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स जे की असतं आपलं डिस्प्लेसमेंट. या 2 पॉईंटच्या ह्याच्यानुसार आपल्याला सगळे गणितं सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे. बघा आता बघा गंमत, फोकस करूया क्वेश्चनवरती. अ बॉय, एकदम हळूवार वाचतोय, अ बॉय रोड इज बायसिकल नॉर्थवर्ड. ठीक आहे. ते एक मुलगा जो आहे ना सायकलवरती नॉर्थवर्ड डायरेक्शनला चालला, असा अर्थ लागतोय. अर्थ काय लागतोय की एक मुलगा नॉर्थ डायरेक्शनला चालला. समजा एक मुलगा असेल, ए पॉईंटकडून तो पोरगा निघाला असेल आणि तो चालला कुठं नॉर्थवर्ड आहे. ठीक आहे. तो नॉर्थवर्डला गेला. आणि लक्षात घ्या एक महत्त्वाची बात, याचे उदाहरण सॉल्व करत असताना कधी बी सुरुवात कुठून करायची, सेंटरमधून करायची. सेंटरमधून सुरुवात करायची, कारण की तुम्हाला माहिती तुम्ही कुठे जाणार आहे, राईट की नाही. तो सेंटरमधून सुरुवात करा, कोपऱ्यामधून सुरुवात करू नका. ठीक आहे. बघा तो समजा याला ए पॉईंट म्हणूया, आणि एक मुलगा जो की आहे ना तो ए पॉईंटपासून चालला इकडं नॉर्थवर्डला. ओके. देन टर्न लेफ्ट, तो लेफ्टला टर्न होतो आहे. तो लेफ्ट म्हटल्यावरती इकडे जाणार, राईट. लेफ्टला टर्न होतो आहे आणि रोड 1 किलोमीटर, आणि 1 किलोमीटर वगैरे चालतो आहे गड्या, किंवा सायकलवरती गेला इकडे 1 किलोमीटर गेला. ओके. पुढे काय झालं आहे, अँड गेन टर्न लेफ्ट, पुन्हा लेफ्टला टर्न झाला. ओके. लेफ्टला टर्न झाला अँड रोड 2 किलोमीटर, आणि 2 किलोमीटर गेला. आता 2 किलोमीटर का असेल आपल्याला माहीत नाही, विदाऊट स्केल आपण काढत आहोत. समजा याला अजून केलं मी 2 किलोमीटर, याला मी अजून केला 2 किलोमीटर. ठीक आहे. इथपर्यंत आलो गड्या डायग्राम. तुम्हाला माहीत नाही यार की ए पॉईंटपासून निघून ज्या ठिकाणी तो टर्न करत होता, इथून टर्न केला त्याने, तर किती अंतर कापलं हे तुम्हाला माहीत नाही आहे. ही बात एक लक्षात घ्या. पुढे ही फाउंड हिमसेल्फ, राईट का, जो मुलगा आहे जो सायकलवरती गेला, राईट, लेफ्टला टर्न झाला 1 किलोमीटर गेला, पुन्हा लेफ्टला टर्न झाला 2 किलोमीटर गेला. तर जो पोरगा आता इथं आला त्याला काय रिअलाईज होते बरं का, ही फाउंड हिमसेल्फ 1 किलोमीटर वेस्ट ऑफ ही स्टार्टिंग पॉईंट. तो ज्या पॉईंटपासून तो निघाला होता त्या स्टार्टिंग पॉईंटच्या वेस्टवरती तो आहे. स्टार्टिंग पॉईंटच्या वेस्टवरती 1 किलोमीटरवरती आहे, असं त्याला रिअलाईज होते. मग मला एक सांगा, म्हणजे नक्कीच तो कुठे असेल माहिती आहे का, बरोबर या ठिकाणी कुठेतरी असेल त्याची सायकल. जे आपण अंदाजी दाखवलेले आहेत ना, तो ते कुठे असेल, तो जो काही आहे ना तो नक्कीच इथं असेल तो. आलं लक्षामध्ये. तर तो जो काही ना 1 किलोमीटर इकडे गेला, टर्न घेऊन 2 किलोमीटर इकडे आला, तर 2 किलोमीटर तो नक्कीच इथं असेल. का, कारण की त्याला काय रिअलाईज झालं की ज्या पॉईंटपासून तो निघाला होता त्याच्या वेस्टला तो 1 किलोमीटर आहे, असं त्याला रिअलाईज झालं. म्हणजे बरोबर तो या लाईनमध्ये असेल कुठेतरी, राईट. मग तुम्हाला विचारले हाऊ फार डिड राईड नॉर्थवर इनिशियली, तर सुरुवातीला जो काही नॉर्थ डायरेक्शनला गेला होता, तर सांगा बरं का किती अंतर गेला होता. 2 किलोमीटर, 2 किलोमीटर. तर जास्त अवघड नाही आहेत गणित, हे बेसिक लेवलची गणित आहेत. हे बेसिक लेवलचे गणित आहेत. कम से कम बेसिक लेवलची गणित आपले टाईम कमी खातील. जमेल सगळ्यांना. बुद्धिमत्ताचं गणित कोणी बी सॉल्व करून टाकणार, सॉल्व करणार ही बात नाही. इंजिनिअरिंगचा सगळा पोरगा पैकीच्या पैकी सॉल्व करणार, पण बात काय, टाईम लय खाणार, टाईम जबरदस्त खाणार. ठीक. तो बघा मग उदाहरण सॉल्व झालं गड्या. तो इथून जे काही आहे हे 2 किलोमीटर आहे. ओके. चला पुढे जाऊ. आता उत्तर आलं याचं 2 किलोमीटर.
याचं उत्तर 2 किलोमीटर. पुढे जाऊ. आता हा वाला क्वेश्चन म्हणला आहे. क्वेश्चन काय म्हणला आहे, रीना वॉक फ्रॉम ए टू बी. ओके, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत रीना चालत जाते इन ईस्ट 10 फीट. ओके, एक काम करू, इथं ए दाखवूया, राईट. इथे कुठेतरी बी असेल गड्या, इथं बी दाखवूया. तर रीना ए पासून बी पर्यंत चालत गेली, जे की ए पासून बी पर्यंत चालत गेली ती, पण बी वाला पॉईंट किती आहे आणि ईस्टकडे चालत जाते. म्हणजे मी बाण असं दाखवून देतो समजा. तर रीना ए पासून बी पर्यंत चालत गेली 10 फूट. ठीक, बी पर्यंत 10 फूट. ओके, देन टर्न टू राईट. राईटला टर्न झाली. जर ती राईटला टर्न होत असेल तर याचा अर्थ नक्कीच ती खाली जात असेल, राईट का, राईट साईडला, म्हणजे इकडे जात असेल. ओके, राईट. अँड वॉक 3 फीट. तो हे 10 फीट आहे, इकडे राईटला टर्न घेतलं आणि तिने किती 3 फीट जी काय एवढं चालत गेली. ओके, तो समजा या पॉईंटला आली, याला मी बी म्हणतो, त्याला मी समजा सी म्हणतो. ओके, पुढे अगेन टर्न राईट. पुन्हा राईटला टर्न घेते. तो राईटला टर्न जर घेत असेल तिथे नक्की जी की आहे ती इकडच्या डायरेक्शनला जाईल आणि कुठे जाते बरं का, वॉक 14 फीट. तर 14 फीट जर का जाते समजा, तिथे कुठे येईल रे, इथे कुठं येईल नक्कीच. ती राईट साईडला गेली, इकडं टर्न झाली आणि 14 फीट जाते. मग तुम्हाला दिसायला भेटेल की अरे 14 फीट इथे येईल, ती इथे कुठंतरी येईल ती. हा पॉईंट असेल तो आपला, बरोबर का, हा पॉईंट. हां, तर पुढे काय 14 फीट. हाऊ फार शी फ्रॉम ए. तर ए पासून ती किती लांब आहे हे तुम्हाला विचारलं आहे. तर लक्षात घ्या पॉईंट काय म्हणतोय. जेव्हा पण तुम्हाला इनिशियल पॉईंटपासून तो किती लांबवरती असं जेव्हा विचारतो ना, तर तुम्हाला तो नेहमी डिस्प्लेसमेंट विचारतो. आय एम रिपीट, ऐकलं मी नवीन पुन्हा सांगतो, ऐका रे, मी पुन्हा रिपीट करतोय, गोष्टीला समजून घ्या. फायनल पॉईंट आणि इनिशियल पॉईंट तुम्हाला म्हणतात की ते इनिशियल पॉईंटपासून तो किती लांबवरती आता सांगा, याचा अर्थ तुम्हाला तो डिस्प्लेसमेंट विचारतोय. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट पाथ. तर शॉर्टेस्ट पाथ म्हणजे कोणता असणार आहे, म्हणजे तुम्हाला तो हे नाही विचारत आहे इथून इथपर्यंत किती अंतर झालं ते नाही विचारत आहे. तर तुम्हाला विचारतं आहे की इनिशियल पॉईंटपासून आवाला पॉईंट किती लांब आहे. याचा अर्थ तुम्हाला तो काय विचारतोय, तुम्हाला हायपोटेनस विचारतोय, हायपोटेनस. मला सांगा, हे हायपोटेनस काढण्यासाठी तुमची तळमळ काय असेल, तुम्ही परपेंडिक्युलर टाकणार, हे वाला डिस्टन्स काढणार. मग सांगा बरं का उत्तर किती. मग तुम्हाला दिसायला भेटेल की अरे 3 फूट आहे, राईट. आणि हे किती होतं 10, आणि हे किती असेल, हे 4 फूट आहे. तर 3, 4 आणि नक्कीच किती असणार आहे 5 फूट. ते किती असणार आहे 5 फूट. तर देअरफॉर आपलं उत्तर किती असणार आहे 5 फूट. आता ठीक आहे, ही बात झाली. आता हे आपण सुरुवातीला बघणार, ही बात आपली झाली. पण तरी पण कोणी आधार कार्ड ज्याने कधी बघितलेलं नाही आहे तर तो याचं उत्तर काय काढून टाकणार आहे बघा. हां, हे झाले 10, 10 आणि 3 13, 13 आणि हे 14 किती झाले 27, आणि 27 ऑप्शनमध्ये पण आहे, राईट. 2 मार्क जागेवरती बसून जात असतात. ठीक, तर या लक्षात घ्या की त्यांनी काय विचारलं ती बात पॉईंट, हाऊ फार शी फ्रॉम ए. तो ए पासून किती लांबवरती आहे, तर तुम्हाला शॉर्टेस्ट पाथ शोधावा लागतो. भले मेन्शन केलं असलेलं असो का नसो, मेन्शन करो का नको करो, तुम्हाला डायरेक्शनमध्ये काय आहे डिस्प्लेसमेंट काढायचं असतं. क्वेश्चन क्लिअर झाला असेल, चला पुढे जाऊ. आता हा वाला क्वेश्चन बघा. आता रसिक वॉक 20 मीटर टुवर्ड द नॉर्थ. ओके, समजा रसिक जो आहे ना इथून निघाला 20 मीटर नॉर्थकडे गेला, तो दिस इज 20 मीटर. ओके, 20 मीटर नॉर्थकडे गेला. पुढे काय, देन टर्न राईट. पुन्हा काय राईटला टर्न झाला, सो हे राईटला टर्न झाला. ठीक आहे, राईटला टर्न झाला. वॉक 30 मीटर आणि 30 मीटरवर चालत गेला. ठीक, स्केलवरती नाही आहे, तुम्ही समजून घ्या गोष्टी. हां, स्केल वगैरे यूज नाही करते मी, तर अंदाजी डायग्राम काढतोय. देन टर्न राईट. पुन्हा राईटला टर्न होते. तर राईटला टर्न होत असेल म्हणजे नक्कीच इकडे कुठेतरी 35 मीटर जातोय. तो समजा हे 20 होतं तर नक्कीच 35 म्हटल्यावरती तो कुठेतरी खाली जाईल. ठीक, तर हे जे 35 मीटर. देन टर्न लेफ्ट. पुन्हा लेफ्टला टर्न होते. तो लेफ्टला टर्न होते म्हणजे इथे कुठेतरी जात असेल आणि 15 मीटर जातोय म्हणजे समजा इथं गेला आणि हे 15 मीटर. ओके, हे 15 आहे. ठीक, 15. फायनली टर्न लेफ्ट. पुन्हा लेफ्टला टर्न झाला आणि 15 मीटर चालत गेला. 15 मीटर चालत गेला. 15 मीटर समजा इथं कुठेतरी चालत गेला, राईट. इन विच, आता क्वेश्चन विचारला इथपर्यंत आलो, समजा इथपर्यंत या पॉईंटला आपण आलो, तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे इकडे इथे 35 गेला, राईट. इकडे 35 गेला, इकडे जो की आहे इकडे 15 गेला आणि पुन्हा 15 इकडे जातोय. तर मला सांगा बरं का रे, हे इथून तर इथपर्यंत हे 15 आहे, तर इथून तर हे इथपर्यंत किती असेल, ते 20 असेल. जर हे 20 असेल, हे पण 20 आहे, हे पण 20 आहे, याचा अर्थ हे एका लाईनमध्ये असतील. हे पॉईंट क्लिअर होते का. हे 20 आहे, हे 15 आहे, बरोबर का. तो इथपर्यंत आला आहे. तो मी जे काही बोललो आहे कळालं का रे, कम से कम इथं, राईट, इथपर्यंत आलो. हां, पुढे काय, इन विच डिरेक्शन. आता डिरेक्शन, इन विच डिरेक्शन, हाऊ मेनी मीटर इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंटपासून किती अंतरावरती आहे आणि किती अंतरावरती आहे आणि कोणत्या डायरेक्शनला आहे, राईट का. मला सांगा, स्टार्टिंग पॉईंट म्हणजे तू इथून निघाला होता, आता कुठे आहे, इथे. मग स्टार्टिंग पॉईंटपासून तो कोणत्या डिरेक्शनमध्ये सांगा बरं का. जो कोणी आहे हा स्टार, राईट, तो ईस्टकडे आहे.
ईस्टकडे आहे. आता किती आहे बरं का, किती अंतर लांब येतो तर तुम्ही बघणार शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे, त्याचा हा शॉर्टेस्ट पाथ आहे. मग तुम्हाला दिसायला भेटेल की हे किती आहे बरं का, हे आहे 30, हे किती आहे 30 आणि हे किती आहे बरं का, हे आहे 15. मग हे 30 आणि इकडचं हे 15, याचा अर्थ असा आहे की इकडे तो किती आहे 45 मीटर. तर इकडे 45 मीटर आहे. सो 45 मीटर ईस्टकडे येतो, आलं का. तो 45 मीटर ईस्ट हे त्याचं उत्तर असणार आहे. पॉईंट कळायला लागले तो कुठे, तो ईस्टला आहे. स्टार्टिंग पॉईंटच्या ईस्टला आहे 45 मीटरवरती. समजलं का रे. ओके, लक्षात घ्या हां. आता मला एक बात सांगा, डिरेक्शन पण काढली, याला मी खोडतो. समजा आता जर का समजा हा चालत जर का इकडं इथपर्यंत गेला असता, मी सांगतो तुम्हाला, समजा हे 20 मीटरपर्यंत गेला, तर 20 मीटरपर्यंत जर समजा तो गेला इथपर्यंत आणि तुम्हाला आता प्रश्न विचारला की सांगा आता तो किती अंतरावरती आहे आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये. चला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तो वाला काढायचा आणि नॉर्थ ईस्ट. हां, तर मग हायपोटेनस काढावं लागणार आहे ना. बेस किती आहे तर तुम्हाला नॉर्थ ईस्ट झालं, तो डायरेक्शन काढून टाकली नॉर्थ ईस्ट. तुम्हाला बेस लागत असतो, तुम्हाला हाईट लागत असते. तुमच्याकडे बेस किती आहे, 30 आणि 15 45 बेस आहे बरोबर. हाईट किती, हाईट पण लागेल ना, कारण की तुम्हाला हे अंतर काढायचं ॲक्च्युली, हे काढायचं तुम्हाला. तर डायरेक्ट त्या पॉईंटला टच करायचं, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण. मग तुमच्याकडे हे आडवं अंतर 45 आहे, उभं अंतर तुमच्याकडे आय थिंक 5 असायला पाहिजे. म्हणजे 45 आणि 5 याला वर्गमूळामध्ये टाकून त्यांचा स्क्वेअर करून जर का सम केली तर तुम्हाला हायपोटेनस भेटून जाईल आणि ते तुम्हाला मॅग्निट्यूड पण भेटून जाईल आणि मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन तुम्ही काढू शकतात. तर तुम्हाला कळालं का मग आता एक बात कन्फर्म झाली की यार कुठेही तो पॉईंट जाऊ द्या, आपल्याला काढता येईल आता की कुठे आहे इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंट कुठे आहे, एवढी बात तुम्हाला पक्की काढता येणार आहे. ठीक आहे, बघू. आता हे बघा, अ चाइल्ड वेंट 90 मीटर इन द एज टू लुक फॉर हिज फादर. ठीक आहे, ते एक मुलगा जो की ना 90 मीटर चालत गेला गड्या. कुठे चालत जातोय, अ चाइल्ड वेंट 90 मीटर इन ईस्ट. तो एक चाइल्ड जो आहे ना, समजा इथून निघाला, ए या पॉईंटपासून निघाला तो चाइल्ड आणि 90 मीटर ईस्टकडे जातोय. हे चालला इकडे 90 मीटर, हे 90 मीटर चालत गेला. ओके, कशासाठी फिरतोय बरं का, तो त्याच्या वडिलांना शोधत फिरतोय. देन ही टर्न राईट, तो राईटला टर्न घेतला अँड वेन 20 मीटर. तो राईटला टर्न घेतला म्हणजे इकडे आणि 20 मीटर चालत गेला. तो समजा हा बी पॉईंट होता, या सी पॉईंटला पोहोचला 20 मीटर चालत. ठीक, सी पॉईंटला पोहोचला 20 मीटर चालत. ॲफ्टर धिस ही टर्न राईट, पुन्हा राईटला टर्न झाला. राईटला टर्न होणं म्हणजे नक्कीच तो इकडे टर्न होत असेल. ठीक, इकडे टर्न झाला आणि गोईंग 30 मीटर आणि 30 मीटर गेला. 30 मीटर म्हटल्यावरती इथं कुठेतरी आला तो. सो डी पॉईंटला इथं कुठेतरी आला, डी पॉईंट. सो हे किती आहे 30 मीटर आहे. ओके, पुढे 30 मीटर. तो 30 मीटर ही रीच टू द अंकल्स होम, तो त्याच्या काकांच्या घरी पोहोचला. राईट की नाही, इथं त्याचं काकाचं घर आहे, डी पॉईंटला त्याच्या काकाचं घर आहे. पोहोचला तर काय झालं बरं का, हिज फादर वॉज नॉट देअर. त्याचे वडील जे की ना, त्याचे वडील त्यांच्या काकांच्या घरी नव्हते. ठीक आहे, पुढे तो फ्रॉम धिस देअर ही वेंट 100 मीटर टू नॉर्थ. आता या पॉईंटपासून नॉर्थला 100 मीटर चालत जातोय म्हणजे नक्कीच तो इकडे जात असेल. राईट, 100 मीटर. तो ही 20 आणि याच्या पुढे 80 असेल. तर या पॉईंटला आला तो, ABCDE या पॉईंटला आला. ठीक, हां, पुढे काय झालं बरं का, मेट हर फादर. आणि ते काय झालं बरं का, नंतर त्याचे वडील सापडले. राईट, इथं या ई पॉईंटला सापडले. हाऊ फार डिड ही मीट फादर फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. हाऊ फार डिड ही मीट फादर. स्टार्टिंग पॉईंटपासून त्याचे फादर ज्या ठिकाणी सापडले ते अंतर काढा. सांगा रे, आणि कुठे डिरेक्शन पण सांगा आणि अंतर पण सांगा. 100 मीटर. 100 मीटर, राईट का, तो 100 मीटर येणार आहे म्हणे. आता 100 मीटर कसे, हे झाले खालचे 20, तो हे वरचं किती असणार आहे, हे असणार आहे 80. राईट, तो ही हाईट किती झाली 80. हे बेस किती असणार आहे बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की यार इकडून मी 30 मीटर येतोय ना, म्हणजे इकडे किती असणार आहे 60 असायला पाहिजे. म्हणजे 60 आहे, हे 80 आहे, नक्कीच किती असेल, हे 100 असणार. तर मग आता त्या मुलाचे वडील ज्या ठिकाणी आहेत तो स्टार्टिंग पॉईंटपासून कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे. सो तुम्ही म्हणणार 100 मीटर नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टला 100 मीटर एवढ्या अंतरावरती आहेत ते. आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीचे गणित तुम्हाला येणार आहेत. तर जास्त काही अवघड तर बिलकुल बी नाही. पुढे तो राहुल फेस नॉर्थ. आत्ता मजा येईल. इथं पोरगा चुकतोय आणि परीक्षेला प्रश्न विचारला जातो. इथं पोरगा चुकतोय, कसं चुकतोय गंमत बघा. गंमत बघा, म्हणजे हाय लेवलचा पोरगा चुकणार नाही, बट ज्याची तयारी कमी आहे ना तो 100% चुकणार या गणिताला. बघा आता कसं. राहुल फेस नॉर्थ. राहुलचं तोंड जे की ना नॉर्थकडे, ए पॉईंटला उभा आहे राहुल, त्याचं तोंड आहे नॉर्थकडे. ठीक आहे, त्याचं तोंड जे ना नॉर्थकडे. तर मी जे ना बाण जरा हे दाखवतो इथं जे ना, अशा पद्धतीने हा जो आहे ना हा राहुल आहे. पुढे टेक्स टर्न अँड मूव्ह 5 किलोमीटर. चेहरा कुठे आहे त्याचा, नॉर्थकडे. आता चेहरा नॉर्थकडे असू द्या, पण त्याने काय केलं,
टर्न घेतला 5 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ असा नाही झाला की थोडं नॉर्थकडे चालत गेला आणि मग टर्न घेतलं, असा मिनिंग नाही त्याचा. जाग्यावरती उभा होता, त्याचा चेहरा नॉर्थकडे होता, ओके, या कंडिशनमध्ये होता. त्याच्यानंतर तो काय झाला, पुढे चालत नाही गेला, डायरेक्ट टर्न घेतला त्याने. कुठे टर्न घेतला, तो त्याने टर्न घेतला राईटला. तर त्याचा चेहरा इकडे राईटला, तर त्याने टर्न घेतला म्हणजे इकडे, तो इकडे टर्न घेऊन तो गेला कुठे, 5 किलोमीटर एवढा अंतरावरती गेला, 5 किलोमीटर. पुढे काय, अँड अगेन टेक्स लेफ्ट. आता लेफ्टकडे जाईल तो लेफ्टकडे जाईल म्हणजे इकडे कुठं तर जाईल तो. सो अगेन टर्न लेफ्ट. आता मला डायग्रामची ना जरा कमी काढावं लागेल. बघा, चेहरा होता त्याचा इथं त्याचा चेहरा होता, तो इकडे गेला, किती अंतर गेला म्हणले 5 किलोमीटर गेला, ठीक, 5 किलोमीटर, राईट. पुन्हा काय झालं बरं का, अगेन टर्न लेफ्ट, तो लेफ्टला गेला 10 किलोमीटर, तो लेफ्टला गेला समजा 10 किलोमीटर, ओके, 10 किलोमीटर. पुन्हा काय, अगेन टेक राईट, राईटला गेला, राईटला जाणं म्हणजे इकडे जाईल तो, राईट, तो 10 किलोमीटर जातो, राईट. पुढे काय, अँड मूव, काय म्हणले, अगेन टर्न 10 झालं, अँड मूव 10 किलोमीटर, अँड फायनली लेफ्ट टर्न, पुन्हा लेफ्ट टर्न घेऊन 10 किलोमीटर जातो. तो याचा अर्थ तो इथपर्यंत आला, तो या पॉईंट A B C D E. कळालं का रे डायग्राम कळाली का. हे बघा, राहुलचा चेहरा तिकडे होता, तो जे ना नॉर्थकडे होता, पण तो काय झाला बरं का, त्याने राईट टर्न घेतला, पुढे चालत नाही गेला, जाग्यावरती राईट टर्न घेतला आणि 5 किलोमीटर निघाला. पुढे काय, पुन्हा त्याने काय केलं, लेफ्टकडे 10 किलोमीटर गेला, अगेन राईट टर्न घेतला, राईट टर्न घेऊन 10 किलोमीटर गेला, राईट, इथपर्यंत आला. फायनली टेक्स लेफ्ट आणि लेफ्टकडे गेला 10 किलोमीटर. ही डायग्राम तुम्हाला काढता आली असावी अशी मी अपेक्षा करतो. आता प्रश्न काय विचारले त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू आपण. ठीक, डायग्राम काढली, ही डायग्राम आपल्यासमोर बनलेली आहे. आता त्याचे क्वेश्चन जे की आहे ते क्वेश्चन खाली दिलेले आहेत त्याच्यावरून आपलं. तरी मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला उत्तर सांगा. मला सांगा की ए पॉईंटपासून किती लांबवरती आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये. ए पॉईंटपासून 25.32 नॉर्थ ईस्ट. 25 पॉईंट समथिंग म्हणजे काय, हे बघा, मला सांगा, तुम्हाला काढायचं आहे हा वाला पॉईंट, राईट का, हे तिरपं काढायचे. तिरपं काढण्यासाठी तुम्हाला काय लागतं रे, तुम्हाला लागतं आहे होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मग मला सांगा हे होरिझॉन्टल किती आहे, होरिझॉन्टल आहे 15, व्हर्टिकल किती आहे, व्हर्टिकल आहे 20. जर हे 15 आणि हे 20 जर असेल तर नक्कीच हे किती असतं, हे 25, राईट, हे 25. याचा अर्थ असा आहे की ई पॉईंट ए पासून 25 किलोमीटर लांब आहे आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये, नॉर्थ ईस्ट. हे झालं उत्तर गड्या, हे झालं उत्तर. आता मी जे खालचे प्रश्न आहेत मी तुम्हाला ते सांगतो आहे, कारण की डायग्राम मला ती खाली पुन्हा बनवायला त्रास होईल. तर आता तुम्ही मला सांगा की ए पॉईंटपासून ई पॉईंटपर्यंत जाण्यास, ए पॉईंटपासून ई पॉईंटपर्यंत जाण्यास किती टर्न घेतलेले आहेत, नंबर ऑफ द टर्न सांगा, फ्रॉम ए टू ई. 4 टर्न आहेत. झालं की नाही 3. आता बोलली ना ही 3 बोलली ना, ही परीक्षेमध्ये 3च करणार होती, लक्षामध्ये, ही 3च करणार होती, राईट की नाही. तर आता त्याचा चेहरा इकडे होता, ही बाब जी की आहे ही घाईगडबडमध्ये विसरून जातो. आणि घाईगडबडमध्ये कोण विसरतो, ज्याने तयारी केलेली नाही आहे तो विसरतो, लक्षामध्ये. आपण एकदा बघून घेतलं आहे, तर आपला चान्स जो काही आहे आता कमी झाला. तर त्याचा चेहरा इकडे होता, पहिला टर्न घेतला त्याने इथून, तर इथं पहिला टर्न आहे, इथं दुसरा टर्न आहे, आलं का, सॉरी, इथं दुसरा टर्न आहे, इथं तिसरा टर्न आहे आणि इथं चौथा टर्न आहे. तर एकूण त्याने 4 टर्न घेतलेत. किती टर्न घेतलेत, 4 टर्न घेतलेत. प्रश्न असा विचारतात का, तर हो, असा बी प्रश्न विचारतात. दुसरा प्रश्न काय विचारतात की बी पासून किंवा ए पासून डी पर्यंत जाण्यास, त्याला किती टर्न घ्यावे लागते. चला द्या उत्तर. आता ए पासून डी पर्यंत जाण्यास 1 2 आणि 3, राईट. तर असे प्रश्न पण येत असतात. तो सिंपल आहे. डिस्प्लेसमेंट अँड द हायपोटेनस. डिस्प्लेसमेंट हायपोटेनस ज्याला जमत असेल तो सोडून टाकतोय, राईट की नाही. तर तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात. मग तेच विचारलेत बघा, व्हॉट इज मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड द फायनल पॉईंट. तो मिनिमम डिस्टन्स इज नथिंग बट युअर डिस्प्लेसमेंट काढायला लावलं आहे, आणि डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी पायथागोरस लावला पायथागोरस. उत्तर किती आणलं मी, 25 समथिंग, काय युनिट असेल ते 25 युनिट. पुढे, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सेकंड अँड द फोर्थ टर्न. चला, सेकंड अँड द फोर्थ टर्न. आता सांगा मला तुम्ही, याची डायग्राम पुन्हा बनवतो वाटल्यास. इकडे गेला 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 10 किलोमीटर, 10 किलोमीटर. सो 10 10 10 5. काय म्हणले बरं का, सेकंड टर्न आणि फोर्थ टर्न यांच्यामधला मिनिमम डिस्टन्स सांगा रे. 14.14. 14.14, 14.14 समथिंग, राईट. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, सेकंड टर्न म्हणल्यावरती हा पॉईंट, सेकंड टर्न म्हटल्यावरती कोणता, हा पॉईंट, राईट. आणि पुढे कोणता आहे, फोर्थ टर्न म्हटल्यावरती कोणता, फर्स्ट, सेकंड, थर्ड,
फोर्थ राईट. तर फोर्थ म्हटल्यावर हे, तर मग या पॉईंट आणि या पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स येण्याची म्हणजे डिस्प्लेसमेंट विचारत आहे. तर देअर फोर हे तिरपं विचारत आहेत तुम्हाला. मग 10 असेल तर किती असणार आहे, 14.14 समथिंग राईट की नाही. तो 14.14 काय असतं, ती तेवढी व्हॅल्यू येणार आहे. आलं का रे. चला पुढे. चला आता आपण याची डायग्राम बनवू. असे पॅसेज आपल्याला पडतात, ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ही अशी बात येत असते, असेच प्रश्न पडतील, याच्यापेक्षा अजून जास्त मोठे पडतील, कमी पडणार नाही. ठीक आहे, लक्ष द्या. हां, स्टडी द गिवन इन्फॉर्मेशन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे, बघा. देअर आर 6 चेकपोस्ट ABCDE अँड F. 6 चेकपोस्ट आहेत. पुढे काय, चेकपोस्ट F इज 25 किलोमीटर्स. ठीक आहे. सो आता आपण डायग्राम बनवणं आपल्याला जरुरी आहे. डायग्राम आपल्याला व्यवस्थित बनवता यायला पाहिजे. तर मी डायग्राम, तुम्ही सगळ्यांनी डायग्राम बनवा, मी पण डायग्राम बनवतो, तुम्ही पण बनवा. ठीक आहे. एकूण चेकपोस्ट किती आहेत, तर एकूण चेकपोस्ट जे काही आहेत ना, ते एकूण चेकपोस्ट आहेत 6 ABCDEF म्हणून. चेकपोस्ट F जो काही आहे ना, तो 25 किलोमीटर टू नॉर्थ ऑफ D. डीच्या नॉर्थला 25 किलोमीटरवरती F आहे. याचा अर्थ असा रे की इथं D असेल राईट. मी जरा व्यवस्थित करतो. हां, इथं D असेल आणि याच्या नॉर्थला कोण आहे, याच्या नॉर्थला जो काही आहे ना 25 किलोमीटरवरती F आहे. बोला, डायग्राम बरोबर काढली. चेक पोस्ट F इज 25 किलोमीटर नॉर्थ ऑफ द D. एकदम बरोबर काढली. पुढे हा विच आणि एक अँड अशी 2 शब्द येतात, त्याच्यावरती भर द्यायचं. विच म्हणजे काय बरं का, कोणाबद्दल बोलतायत ते, कोणाबद्दल बोलतायत ते. तो बघा, जेव्हा तुम्हाला विच शब्द येतो याचा अर्थ असा की बघा, द चेकपोस्ट F इज 25 किलोमीटर्स नॉर्थ ऑफ D. आणि हा जो D आहे ना, D विच म्हणजे का, हा D, हा जो काही D आहे ना, हा तो D विच म्हणजे एक प्रोनाऊन असतो राईट. काय, तो विच एक प्रोनाऊन आहे. तर तुम्ही काय म्हणणार, D हा विच म्हणजे हा D हा 35 किलोमीटर टू नॉर्थ ऑफ ईस्ट ऑफ B. D कुठे आहे, B 35 किलोमीटर टू द नॉर्थ ईस्ट ऑफ B. तर बीच्या नॉर्थ ईस्टला 35 किलोमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ बरोबर असा आहे का रे, की इथे कुठेतरी B आहे, इथे कुठेतरी B आहे आणि या बीच्या नॉर्थ ईस्टला D आहे. किती किलोमीटर, 35 किलोमीटर. बोला, मी बरोबर डायग्राम काढली का, बरोबर डायग्राम काढली रे मी. पहिली सेंटेन्स बघा, F हा 25 किलोमीटर नॉर्थला आहे, तो डीच्या नॉर्थला F 25 किलोमीटर. एवढी बात तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये शिरली राईट. नॉर्थ विच 35, हा जो D आहे, विचचा मिनिंग होतो हा जो D आहे हा 35 किलोमीटर टू नॉर्थ ईस्ट ऑफ B. बीच्या नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला 35 किलोमीटरवरती D आहे. कळालं का तुम्हाला, कमेंट करा, सांगा मला आवाज काढून. राईट. पुढे जाऊ. आता पुढे काय, आता बघा, चेकपोस्ट A इज 15 किलोमीटर वेस्ट ऑफ E. 15 किलोमीटर वेस्ट ऑफ E. ना आपल्या डायग्राममध्ये सध्या A आहे, ना आपल्या डायग्राममध्ये सध्या E आहे. याचा अर्थ याला मी वेटिंगला ठेवतो. ठीक. तर चेक पोस्ट ऑफ द A इज 15 किलोमीटर वेस्ट अँड ऑफ द E अँड 35 किलोमीटर साऊथ वेस्ट ऑफ द C. एक बात दिसायला भेटते की ही तिसरी कंडिशन जी आहेत ना, त्या तिसरी कंडिशनपैकी एक बी चेकपोस्ट आपल्या या डायग्राममध्ये, जी डायग्राम डोळ्यासमोर बनलेली आहे त्याच्यामध्ये आलेल्या नाही आहे. हे मला कळालं आणि तुम्हाला बी कळालं. AEC हे तिघं आपल्या डायग्राममध्ये सध्या नाही आहे, तर याला आपण वेटिंगवरती ठेवूया. ठीक आहे, खाली जाऊ. खाली काय म्हणतात, BSE हे तिघं चेकपोस्ट जे आहेत ना, एक स्ट्रेट लाईनमध्ये आहे. आता हे तिघं जे चेकपोस्ट आहेत ते स्ट्रेट लाईनमध्ये आहेत, परंतु यार कंडिशन काय असू शकते, एकतर ते उभे पण असू शकतात, एकतर ते आडवे पण स्ट्रेट लाईनमध्ये असू शकतात. पण आपल्याला काय माहिती की ते स्ट्रेट लाईनमध्ये ते आहेत, पण ते उभे आहेत, आडवे आहेत का तिरपे एका लाईनमध्ये आहेत, आपल्याला ते पण माहीत नाही आहे. हां, पण एक बात कन्फर्म झाली की BA आणि E हे तिघंच चेकपोस्ट एका लाईनमध्ये आहे. त्याला पण वेटिंगवरती ठेवला. खाली जातो. चेकपोस्ट B इज 70 किलोमीटर वेस्ट ऑफ E. चेकपोस्ट B जो काही आहे तो चेकपोस्ट B म्हणजे कोण रे, हा चेकपोस्ट B. ओके, हा चेकपोस्ट B हा 70 किलोमीटर वेस्ट ऑफ E. ईच्या वेस्टला 70 किलोमीटर. याचा अर्थ असा होतोय की इथे कुठेतरी E आहे आणि या ईच्या वेस्टला B आहे 70 किलोमीटर. लक्षात आलं का रे, एवढी बात लक्षात आली का.
बात कळाली का रे एवढी? हो आता गंमत बघा. ज्या आपल्या वेटिंगवरती होत्या त्या वाक्यांकडे जाऊ. चेकपोस्ट ए इज 15 किलोमीटर वेस्ट ऑफ ई. तर ईच्या वेस्टला ए आहे 15 किलोमीटरवरती, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी पॉईंट असेल ए. बघा दुसरी कंडिशन आपोआप सॅटिस्फाईड होऊन गेली की बी ए ई एका स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. हो आहेत, पक्का झाला. राईट, इथपर्यंत आलो. आता ए पॉईंट आपला इथं आला जो की 15 किलोमीटर ईपासून वेस्टला आहे. हे 15 किलोमीटर. पुढे जर गेलो तर काय, पुढे जर गेलो तर आपण काय 35 किलोमीटर टू साऊथ वेस्ट ऑफ सी. राईट, आणि बघा हा जो ए आहे म्हणे हा ए ईच्या 15 किलोमीटर वेस्टवरती आहे आणि हा जो ए आहे हा सीच्या साऊथ वेस्टच्या 35 किलोमीटरवरती आहे. तुम्हाला प्रश्न कळाला का रे? ए कुठे? ए हा ईच्या वेस्टवरती 15 किलोमीटरवरती, जो की मी इथं दाखवला. ओके, पुढे काय, हा ए जेव्हा अँड म्हणतायत ना, अँड याचा अर्थ काय आहे? ए बद्दलच बोलतायत, ते कंटिन्युटी आहे अजून. तर ए हा ईच्या 15 किलोमीटर वेस्टवरती आहे आणि 35 किलोमीटर सीच्या साऊथ वेस्टला आहे. तर ए कुठे बरं का? सीच्या साऊथ वेस्टला 35 किलोमीटर आहे. मला सांगा, जर समजा ए इथं असेल तर सीच्या साऊथ वेस्टला म्हणजे सी इथं तरी कुठेतरी असेल रे. इथे कुठेतरी सी असेल आणि त्याच्या साऊथ वेस्टला ए आहे आणि ते बी किती किलोमीटर म्हणलेले? 35. लक्षात आलं का तुम्हाला रे? डायग्राम बरोबर काढली का मी? बघा हो ही डायग्राम बनते. पण आता एक कंडिशन लक्षात घ्या, तुम्हाला आपलं इंजिनिअरिंग लावून स्केल काढता यायला पाहिजे. कसे बरं का? ही जर का समजा 15 असेल ना तर नक्की ते थोडंसं एक्सटेंडेड असेल, या ईच्या पुढं गेलेलं असेल. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. 35 येते, तो 15च्या नक्कीच पुढे तरी या पॉईंटच्या पुढे गेलेले असतात. एवढी बात तुम्हाला डोक्यामध्ये शिरायला पाहिजे. डायग्राम तुमच्याने बनली. आता द्यायचं आपल्याला प्रश्नाची उत्तरे. असा पॅसेज आपल्याला MPCमध्ये पडतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. असं देऊन देतील आणि त्याच्या खाली 3-4 क्वेश्चन असतात, त्याला आपल्याला सॉल्व करायचं असतं. बघा मग आता एक करू. सो कमसे कम दिशावरती 2-3 क्वेश्चन तर येतात. पॅसेज देतील आणि सोडवा बाबा. सगळे पॅसेजच पडणार आहे, अख्खं पॅसेज. बघा, विच चेक पोस्ट इज फार्देस्ट टू साऊथ वेस्ट ऑफ डी. उत्तर द्या रे. कोणता चेक पोस्ट हा लांब आहे साऊथ वेस्ट ऑफ डी? तर डीच्या साऊथ वेस्टला. तर डी कुठे गड्या? हा डी आहे. डीच्या साऊथ वेस्टला. मग डीच्या साऊथ वेस्टला जर का तुम्ही गेलात तर डीच्या साऊथ वेस्टला बरं का, म्हणजे इथंच कोऑर्डिनेशन काढून टाकायचं. मग डीच्या साऊथ वेस्टला काय? हा साऊथ आहे, हा वेस्ट आहे, त्याच्या एकूण आहे बी. याचं उत्तर असणार आहे बी. आलं लक्षामध्ये? सुटला गड्या पॉईंट. आता खाली जे की ना तुम्ही सगळ्यांनी डायग्राम बनवलेली असेल तर तुम्ही मला उत्तर देत राहा. ठीक, तुम्हाला उत्तर द्या तुम्ही. चला, विच पोस्ट इज नियरेस्ट अँड नॉर्थ ईस्ट ऑफ ई. मला उत्तर पाहिजे. काढलं उत्तर? काय म्हणले? सी. तो सी म्हणले. तो बघा बरं डायग्राममध्ये सी. तर डायग्राम जर तुम्ही बघायला गेला तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का? ती डायग्राम कुठं आहे? ती अशा पद्धतीने डायग्राम काढलेली आहे मी. ठीक, हां. तर विच पोस्ट इज नियरेस्ट टू द नॉर्थ ईस्ट ऑफ ई. ई कुठे होता? ई होता या ठिकाणी. हा ईत होता. तर ईच्या नॉर्थ ईस्टला जवळ कोणी म्हणे. म्हणजे ईच्या नॉर्थ ईस्टला जर बघायला गेलात ना तर इथंच कोणतरी आहे. तो हा बघा, हा सी येतो, सी. मग त्यामुळे डायग्राम व्यवस्थित काढायची होती. राईट का? जर अपुरी काढली असेल तर आपल्याला कळालं नसतं यार की ते कुठे आहे नेमकं. त्याचं उत्तर आहे सी. पुढे जाऊ. तिसरा संपलं रे. चला सांगा बरं का. तो हा पहिला एक पॅटर्न आहे. अशी 2-3 पॅटर्न आहेत. ते उद्या मी संपून बी टाकेल ते पॅटर्न. राईट, डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. तो डिरेक्शन आपलं संपून देईल. डिरेक्शन जास्त काही अवघड नव्हतं. ब्लड रिलेशनचं थोडंफार बाकी आहे, त्याचं पण एक लेक्चर घेऊन घेईल. बघा आता हे सांगा, याचं उत्तर मला पाहिजे गड्या. याचं उत्तर मला पाहिजे. इफ जी मूव फ्रॉम ई टू एफ, ए बी डी या रस्त्याने चालली ती जीप, तर ई पासून एफ पर्यंत जाण्यास किती अंतर लागेल? सो डिस्टन्स सांगायचं तुम्हाला. डिस्टन्स सांगा बरं रे. 130. 130. तर उत्तर किती आणलं? 130. राईट. तर तुम्हाला दिसायला भेटेल यार, ई पासून जर सुरुवात केली तर मला कसं जायचं बरं का? ए बी डी आणि असं करत जायचं आहे ना. मग इथून सुरुवात करतोय समजा मी, तर इथून ते इथपर्यंत 70. हे किती आहे? 35 आणि हे किती आहे? 25. मग 70 हे अशा पद्धतीचं जायचं, असं होऊन जायचं आहे त्याला. त्यामुळे बघा त्यांनी कंडिशन दिली तुम्हाला डायरेक्ट असं होऊन जायचं आहे. पण जर का समजा त्यांनी मला असं म्हटलं असतं की ई पासून एफ
या दोघांमधलं मिनिमम डिस्टन्स किती आहे तर मला हे फाइंड आउट करावं लागलं असतं. आणि हे फाइंड आउट करण्यासाठी मला काय लागलं असतं, मला लागलं असतं होरिजेंटल डिस्टन्स आणि मला लागलं असतं व्हर्टिकल डिस्टन्स. होरिजेंटल डिस्टन्स मी काढू शकलो असतो का, काही ना काही करून काढू शकलो असतो. व्हर्टिकल डिस्टन्स मी काही ना काही करून काढू शकलो असतो आणि मी मिनिमम डिस्टन्स असं काढलं असतं. पण त्यांनी मला काय सांगितलं आहे की ई पासून ABD असं होऊन एफपर्यंत जाण्यास किती लागेल, तर याचं उत्तर आहे 130. याचं उत्तर किती आहे 130. तर अशा पद्धतीने हे असतात. हा झाला पहिला पॅटर्न आणि या पहिल्या पॅटर्नवरती क्वेश्चन असतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. बोला सांगायला आजचं कळालं का?